नमस्कार, आपण बघत आहात आरबी मराठी संवादमध्ये. चिखली तहसीलदारांना दिले निवेदन. शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरसाठी कॅनमध्ये डिझेल मिळण्यासाठी दिले निवेदन. युवा सेनेचे बुलढाणा जिल्हा प्रमुख नंदभाऊ कराडे व तसेच युवा शेतकरी यांनी दिले निवेदन. युवा सेनेचे जिल्हा प्रमुख नंदभाऊ कराडे व तसेच शेतकरी बांधवांनी दिला इशारा. आज चिखली तालुक्यातले मालगणी सावरगाव या भागातले शेतकरी चिखलीचे तहसीलदार सवडे साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेले. शेतीचे मशागतीचे दिवस आहेत, नांगरणी आहे व खरणी आहे, पाऊस तोंडावर आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतातले कामं झाले पाहिजेत. या उद्देशानं सर्व शेतकरी आपल्या शेतीतले कामं आटोपण्यासाठी या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे. पण अशा परिस्थितीत जागतिक लेवलला जे काही युद्ध चालू आहे त्यामध्ये आपल्याकडे येणारा डिझेल पेट्रोल याचा पुरवठा हा अतिशय कमी प्रमाणात आहे. परंतु ज्या काही प्रमाणात या ठिकाणी डिझेल व पेट्रोलचा पुरवठा होतो त्यामध्ये शेतकऱ्याची मोठी अडचण जी होते की ट्रॅक्टरनं जी काही मशागत होते, नांगरणी असेल, पेरणी असेल व खरणी असेल, त्यामध्ये शेतकऱ्याला जर ट्रॅक्टर घेऊन यायचं तर जर 20 किलोमीटर गाव असलं तर जाणं 20 आणि येणं 20 असे 40 किलोमीटरमध्ये त्याचं डिझेल त्या ठिकाणी 500-1000 रुपयाचं खर्च होतं. त्यामध्ये शेतकऱ्याचा मदत करण्यासाठी प्रशासनाने त्या ठिकाणी शेतकऱ्याला कॅनीमध्ये जर डिझेल ठरवून दिलं की 30 लिटर असेल, 40 लिटर असेल, 50 लिटर असेल, त्याचं आधार कार्ड दिले, त्याचे RC बुक पाहिले, ट्रॅक्टरचे कागदपत्र पाहिले, परंतु शेतकऱ्याला त्या ठिकाणी डिझेल हे कॅनीमध्ये देण्यात यावं. आम्ही आत्ताच जिल्हा पुरवठा अधिकारी कलेक्टर साहेब यांच्याशी सुद्धा तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी संपर्क केलेला आहे. या ठिकाणी पुरवठा अधिकारी सोनकुळे मॅडम यांच्यामार्फत आम्ही या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्याकडे त्या ठिकाणी निवेदन सादर करणार आहोत. येणाऱ्या 2-3 दिवसात जर शेतकऱ्याला कॅनीमध्ये डिझेल त्या ठिकाणी मिळालं नाही तर सर्व शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसहित आम्ही त्या ठिकाणी रास्ता रोको करू व याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील हे या ठिकाणी आम्ही सांगतो. आपल्या मागण्या आम्ही नक्कीच कलेक्टर ऑफिसपर्यंत पोहोचवू आणि त्याच्यावर काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. हे जे निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये काय सांगणार सर? निवेदन देण्याचं कारण असं आहे की आम्ही ट्रॅक्टरवाले आजूबाजूच्या खेड्यातले आम्हाला कॅनमध्ये डिझेल भेटत नाही. प्रत्येक वेळेस ट्रॅक्टर पंपावर आणायचं, तो खर्च वाढवायचा, मग हे करायचं काय बोलत होतो आम्ही. त्या आमचं एवढंच म्हणणं आहे तहसीलदार साहेबांना की आम्हाला प्रत्येक माणसाला एका कॅनमध्ये डिझेल द्यावं.